नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला 5 गुणांसाठी आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पहिले विधान आपण उत्तरांसहित वाचू. पहिल्या पिढीतील संगणक उष्णता निर्मितीमुळे बंद पडत होते. 2. ध्वनीचे प्रसरण निर्वात पोकळीमधून होत नाही. 3. समुद्रात बुडालेले एखादे जहाज मोठी वस्तू शोधण्यास सोनार तंत्रज्ञान वापरले जाते. 4. टेफ्लॉनचे रासायनिक नाव पॉलिटेट्राफ्ल्युरोइथिलीन आहे. 5. धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलाच्या रेणूंची संख्या 10 आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. योग्य जोड्या लावा. 1. संतृप्त मिठवणी, त्याचा ई पर्याय बरोबर आहे मिठाचे स्फटिकी भवन. 2. सम्मिलित मीठ, त्याचा अ पर्याय बरोबर आहे सोडियम धातुमुक्त. 3. त्याचा ई पर्याय बरोबर आहे रंगाचे ऑक्सिडीकरण. आणि 4. त्याचा आ पर्याय बरोबर आहे आम्लारी धर्मिक क्षार. ई रासायनिक सूत्र लिहा. 2 गुणांसाठी आहे. विरंजक चूर्ण, मीठ, बेकिंग सोडा आणि धुण्याचा सोडा यांची रासायनिक सूत्र लिहायची आहे. प्रश्न दुसरा अ. खालील प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी 6 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रश्न पहिला. कृत्रिम खाद्य रंगांमुळे कोणते आजार होतात? उत्तर. लहान मुलांमध्ये ADHD हा आजार होतो. त्याचप्रमाणे ॲलर्जी, कर्करोग आणि मज्जासंस्थेचे आजार देखील उद्भवू शकतात. दुसरा प्रश्न. हिऱ्याचे उपयोग लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. हिऱ्याचा उपयोग काच कापणे व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांमध्ये करतात. दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून हिरा वापरतात. डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात. अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणापासून संरक्षण करणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग करतात. तिसरा प्रश्न. कार्बन कोणकोणत्या संयुगाच्या स्वरूपात सापडतो? या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर. हवेतील कार्बन डायऑक्साईड कार्बोनेटच्या स्वरूपात. 2. जीवाश्म इंधने. 3. कार्बनी पोषक द्रव्ये. 4. नैसर्गिक धागे, सुती कपडे, लोकर इत्यादी. रेशीम, नायलॉन, टेरिलिन. चौथा प्रश्न. प्रतिध्वनी म्हणजे काय? त्याचे उत्तर आपण त्या ठिकाणीच लिहिलेले आहे. मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय. पाचवा प्रश्न. टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. त्या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. सहावा प्रश्न. किरणोत्सारिता म्हणजे काय? उत्तर. अतिशय भेदक व अदृश्य असे किरण उत्स्फूर्तपणे बाहेर टाकण्याच्या युरेनियम, थोरियम, रेडियम इत्यादी उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मास किरणोत्सारिता म्हणतात. प्रश्न दुसऱ्यातील आ प्रश्न. उपयोग लिहा. 2 गुणांसाठी आहे. ॲनोडायझिंग, पावडर कोटिंग, किरणोत्सारी पदार्थ आणि सिरॅमिक यांचे उपयोग लिहायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. त्या ठिकाणी उपयोग देण्यात आलेले आहे. ॲनोडायझिंग, पावडर कोटिंग, सिरॅमिक. ई प्रश्न. दुष्परिणाम लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. कृत्रिम डाय, कृत्रिम खाद्यरंग, दुर्गंधीनाशक, किरणोत्सारी पदार्थ आणि सिरॅमिक. या ठिकाणी कृत्रिम रंग दुष्परिणाम देण्यात आले आहे आणि कृत्रिम डायचे दुष्परिणाम. दुर्गंधीनाशकाचे दुष्परिणाम. प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न. शास्त्रीय कारणे लिहा. 3 पैकी कोणत्याही 2 विधानांची शास्त्रीय कारणे लिहायची आहे. 4 गुणांसाठी. पहिले विधान. बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. दुसरे विधान. दुष्केन पाण्यात साबणाचा साका तयार होतो. आणि तिसरे विधान. चित्रपटगृह, सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनलेली असतात.
या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. कारण अनावश्यक निनाद टाळण्यासाठी सभागृह, चित्रपटगृह यांची छते वक्राकार बनवलेली असतात. तसे न केल्यास अनावश्यक निनादामुळे संगीताची तीव्रता वेगळेपणाने ऐकू येणार नाही. या ठिकाणी आपण पहिल्या आणि तिसऱ्या प्रश्नाची उत्तर अभ्यासलेली आहे. प्रश्न तिसऱ्यातील आ प्रश्न आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 पैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे 15 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. पहिला प्रश्न, सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात? दुसरा प्रश्न, कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग का करतात? या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. तिसरा प्रश्न, फरक स्पष्ट करा. हिरा व ग्रॅफाइट. चौथा प्रश्न, पर्यावरणपूर्वक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल? का? उत्तर, पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी वनस्पतींपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरता येतील. यात बीट, पळसाची फुले, पालक, गुलमोहर या विविध रंगी स्रोतापासून रंगपंचमीसाठी रंग तयार करता येतील. या नैसर्गिक रंगामुळे आंधळेपणा, त्वचेचे रोग, अस्थमा यांसारखे अपायकारक रोग होणार नाहीत. पाचवा प्रश्न, सोडियम क्लोराईडचे विद्युत अपघटन करण्याच्या 3 पद्धती कोणत्या? या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. आणि 6वा प्रश्न, संगणकाचे कार्य कशा पद्धतीने चालते? प्रश्न चौथा, खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. 2 गुणांसाठी आहे. या ठिकाणी आपण रासायनिक अभिक्रिया पूर्ण केलेली आहे आणि त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे. हायड्रोजन गॅस 2 सारख्या बाटल्यांमध्ये एकाच तापमानावर ठेवला आहे. बाटल्यातील वायूंचे वजन अनुक्रमे 12 ग्रॅम व 48 ग्रॅम आहे. कोणत्या बाटलीमध्ये ध्वनीची मती अधिक असेल? किती पटीने? दोघांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.